नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके लिखित कादंबरी इशारा, प्रकरण 19. या गोष्टीला 2 महिने झाले होते. बिंबाची भीती कमी झाली होती. रोज दुपारच्या 4 घटका या ठिकाणी घालवित होती. आपण सुरक्षित आहोत, आपण या ठिकाणी असतो याचा सुगावा कोणालाही लागलेला नाही व लागणं शक्य नाही याबद्दल बिंबाची खात्री झाली होती. आणि आत्ता वासुदेव या ठिकाणी आला होता. वासुदेव गोळे हे वासुदेवाचे शब्द तिच्या कानावर पडल्याबरोबर तिने धसकून छातीशी हात धरले आणि स्वतःशीच म्हटलं, वासुदेव हा असा इथं आला? तिची भेट घेतल्याशिवाय तो जाणार नव्हता हे उघड होतं. पलंगावरून उठून त्याच्यासमोर जाणं तिला भागच होतं. क्षण मात्र तिला वाटलं, याला तोंड कसं दाखवू. परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या मनाची तयारी झाली. जणू कोणतंही अपकृत्य आपल्या हातून घडलंच नाही. आपण जे काही केलं आणि करीत आहोत ते सर्वस्वी योग्यच आहे. आपलं मन निशंक आहे. अशा भूमिकेवरून वासुदेवाशी बोलायला हवं असं तिनं ठरवलं. बाजूच्या भिंतीजवळ ड्रेसिंग टेबल होतं. त्याच्या आरशासमोर उभं राहून ती आपलं तोंड आणि केस नीटनेटके करू लागली. बाहेरच्या खोलीत पाऊल टाकताच ती अगदी बेडरपणानं वासुदेवाकडे पाहून म्हणाली, किती दिवसांनी भेटतोयस रे? तिचा तो प्रश्न ऐकून, तिची चर्या पाहून वासुदेव स्तिमितच झाला. त्याची कल्पना होती की आपल्याला पाहिल्याबरोबर बिंबा चेहरा टाकील. माणूस मनाची लज्जा सहज सोडतं, पण जनाची लज्जा सोडणं त्याला सोपं नसतं. आपण दृष्टीस पडल्याबरोबर बिंबा शरमेल. तिची चर्या गुन्हेगारासारखी होईल आणि तशी ती दिसली की आपण तिची निर्भत्सना करू शकू. आपल्याला तिला म्हणता येईल, बिंबा हे तू काय चालवलं आहेस? कठोर शब्द बोलून तिची सदसद विवेक बुद्धी आपण जागृत करू शकू. कोणकोणत्या शब्दांच्या हत्याराने तिच्यावर प्रहार करावयाचे ते वासुदेवानं मनाशी योजून ठेवलं होतं. परंतु तिचा प्रश्न ऐकताच व तिची चर्या पाहताच परजून हातात तयार ठेवली सारी हत्यारं त्याच्या हातून गळूनच पडली. तिनं त्याला निशस्त्र केलं होतं. अपराधाची किंचित देखील जाणीव तिच्या मुद्रेवर नव्हती. तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊन तिला तो भेटला असता. शेजारी ताई बसलेल्या आहेत, छोटी कुसुम मांडीवर बसली आहे. अशा स्थितीत तिच्यापुढे तो उभा राहिला असता तर जितक्या निर्विकारपणे ती बोलली असती तितक्याच निर्विकारपणे ती आत्ता बोलत होती. जो प्रश्न केला असता तोच प्रश्न तिने केला होता. किती दिवसांनी भेटतोय रे? तो थक्क झाला. फक्त बिंबा एवढाच उद्गार त्याच्या तोंडातून एखाद्या उसाशासारखा बाहेर पडला. कोचावर बसता बसता ती त्याला म्हणाली, बैस तरी, कॉफी घेतोस का? नको, मी जातो. ती हसली. म्हणजे काय? आलास काय आणि चाललास काय? बैस ना. नको. त्यानं डाव्या पंजानं कपाळ चोळल्यासारखं केलं. मला वाटलं. काय वाटलं होतं तुला? या ठिकाणी बिंबा भेटेलचं मला वाटलं होतं. जी माझी पत्नी होऊ शकली नाही, परंतु जिला आदर्श पती मिळाला असं मी समजत होतो आणि जिला मी अजूनही प्रिय मानित होतो, ती बिंबा भेटेलचं मला वाटलं होतं. जिच्यावर माझं फार प्रेम आहे, त्या बिंबाची गाठ घेण्यासाठी मी आलो होतो. बिंबानं आपल्या मनाची अगदी पूर्ण तयारी केली होती. तिनं हसून विचारलं, आताशा सिनेमा कंपनीत व्हायोलिन वाजवायची नोकरी करीत नाहीसं वाटतं. एखाद्या चित्रपटात काम मिळालं की काय तुला? त्या कामातली भाषणं म्हणून दाखवलीस की काय मला तू आता? फार चांगली म्हटलीस. उत्तम होईल तुझं काम. ती मोठमोठ्यांदा हसू लागली. थोड्या वेळापूर्वी वासुदेवाला आश्चर्याचा धक्का बसला होता, परंतु आता तो हतबुद्धच झाला. तिचं ते हसणं त्याला ऐकवेना. तो मोठ्यांदा ओरडला, बिंबा हसणं बंद कर. गप गप. बिंबा म्हणाली, वासुदेव तुझी तब्येत बरोबर नाही असं दिसतंय.
थोडी कॉफी घे. का थंड सरबत करून देऊ? अरे अरे बैस तरी. तो बसला नाही. उभ्या उभ्याच त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं आणि नंतर म्हटलं, बिंबा, हे काय चालवलीस तू? इथं या जागेत कशी तू? मी नोकरी धरली आहे. भूषणनं सांगितलं नाही वाटतं तुला? तू त्याला सांगितलंयस? हो, भूषणला माहीत आहे. ही जागा भूषणनं पाहिली आहे का? ही जागा कशाला पाहायला हवी? पाहण्यासारखी आहे. त्यानं आतल्या खोलीतल्या पलंगाकडे नजर टाकीत म्हटलं आणि मग जरा थांबून तो म्हणाला, बाकी त्यानं ही जागा पाहिली तरी काय उपयोग? तो तुला काही बोलणार नाही. देव माणूस आहे तो. तू त्याची लग्नाची बायको म्हणून तुझ्यावर आपला काही हक्क आहे असं तो मानितच नसेल. तुला काही जाब विचारावा असं त्याला कधी वाटणार नाही. ही जागा पाहून देखील वाटणार नाही. बिंबा हसली आणि म्हणाली, या जागेत असं काय आहे की मला कोणी जाब विचारावा? या जागेत काय आहे? तो क्षण मात्र थांबला आणि मग खोलीतल्या वस्तूंकडे हात दाखवीत आवेशानं म्हणाला, हे कोच, हे गालिचे, वाऱ्यानं झुलणारे हे सुंदर पडदे, हे आरसे, पलीकडच्या खोलीतला तो पलंग. बिंबा, नरकात आहेस तू, नरकात. नरक इतका चांगला असतो? मग हाल हाल करण्याची ती यंत्र, तापलेल्या तेलाच्या कढया इत्यादी गोष्टी स्वर्गात असतात की काय मग? ती हसत राहिली. वासुदेव म्हणाला, बिंबा, ही श्रीमंती तुला वाटते आहे स्वर्गासारखी, पण ती भोगायसाठी तू आपल्या आत्म्याचा अधःपात होऊ दिलायस. अखेर नरकातच जाशील. बिंबा म्हणाली, अखेर ना? अवकाश आहे त्याला. तोपर्यंत हा स्वर्गच सत्य आहे. ही श्रीमंती, हे वैभव, हे सुखद सत्य आहे. वासुदेवानं मान हलवली आणि म्हटलं, नाही नाही बिंबा, शुद्धीवर असलेली माणसं अशी वागत नाहीत. बिंबा म्हणाली, वासुदेव, मी चुकते असं तुला वाटतं? परंतु तू चुकतो आहेस असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. आजची दुनिया तू बघितली नाहीस. आजची दुनिया कालची राहिलेली नाही आहे. लढाईनं आणि फाळणीनं दुनियेचा रंग पार पालटून टाकला आहे. वासुदेवाच्या मनात आलं, ही म्हणते ते काही खोटं नाही. मुंबई शहरात किती ठिकाणी काय घडत होतं. जीवनाची मूल्य किती पालटली होती. स्वैराचाराला किती ऊत आला होता. त्याच्या गोष्टी त्यानं ऐकल्या होत्या. स्त्रियांकडे पाहण्याची पुरुषांची दृष्टी भडकली होती. तशाच नजरेनं पुरुषाने आपल्याकडे बघावं असं बायकांना वाटत होतं. स्त्रीच्या रक्षणासाठी प्राण वेचण्यात, पराक्रम मानण्याऐवजी बायकांना भुलविण्यात, नादी लावण्यात, भ्रष्ट करण्यात पुरुषार्थ आहे असं पुरुषांना वाटत होतं. शिलभ्रष्टतेची लज्जा स्त्रियांच्या मनातून नष्ट झाली होती. त्याच्या सिनेमा कंपनीतल्या एका लोकप्रिय नटीचं व्याख्यान ऐकायला तो एकदा गेला होता. ती म्हणाली होती, सिनेमा नटीच्या शिलाची तुम्ही लोक वारंवार चर्चा करतात, परंतु शाळात, कचेऱ्यात, टेलिफोन एक्सचेंजमध्ये, सरकारी खात्यात काम करणाऱ्या स्त्रियांचं जीवन कितीसं निर्मळ, कितीसं पाक असतं असा माझा सवाल आहे. सिनेमाला येणाऱ्या, हातात हात घालून बसणाऱ्या, समुद्रकाठी किंवा बागेत सहल करणाऱ्या, समुद्र स्नानाला जाणाऱ्या, मोटारीतून फिरणाऱ्या जोडप्यांपैकी किती लग्न झालेली जोडपी असतात असा माझा सवाल आहे. बेकायदेशीर प्रेम समाजात जागोजाग चाललेला आहे. सिनेमाचा व्यवसाय ही काही एकच जागा त्याला नाही. त्या धीट मुलीचं ते भाषण ऐकून वासुदेवाच्या मनात आलं होतं, हिचं म्हणणं खोटं कसं म्हणायचं. समाजाचा गाभा कुठंतरी किडला होता. सारे लोक पैशाची पूजा बांधित होते. साऱ्यांना श्रीमंतीचे भोग हवे होते. त्या भोगांपुढे दुसऱ्या कशाची किंमत उरली नव्हती. बायका स्वस्थ झाल्या होत्या. एकदा सिनेमा कंपनीच्या आवारात काही छोटे मोठे नट, कॅमेरामन, रेकॉर्डिस्ट, ऑर्केस्ट्रातले एक कलावंत एकीकडे हिरवळीवर गप्पा मारत बसले होते. वासुदेवही त्यात होता. स्त्रियांचा विषय चालला होता.
कॉलेजातल्या सुशिक्षित मुलींची चर्चा निघाली होती. रंगेल व्यसनी म्हणून प्रख्यात असला एक मोठा नट वाद करता करता म्हणाला होता, कशाला सांगता राव कॉलेजातल्या पोरींची गोष्ट. एक्स्ट्रा नटींपेक्षा त्या काही अधिक महाग नाहीत. त्यांचा कुलीनपणा नका मला सांगूस. 2 रुपयांच्या लिपस्टिकची भेट देण्याचा अवकाश की त्यांचे रंगलेले ओठ खुशाल चोखून पाहावे. 5 रुपयांचं उंची रेशमी कापड चोळीसाठी द्यावं की मग खुशाल घातलेली चोळी काढून हात टाकावा. ती त्याची भाषा वासुदेवाला असह्य झाली होती. त्याने एकदम पुढे येऊन त्या नटश्रेष्ठाच्या मुस्कुटात भडकावली होती. त्यानं ओरडून सांगितलं होतं, खबरदार खबरदार, माझ्या देखत बायकांबद्दल असलं काही बोलशील तर. आणि मग मोठाच तमाशा झाला होता. परंतु नंतर वासुदेवाच्या मनात येत राहिलं होतं, त्या पागल नटाचं तोंड आपण बंद केलं, परंतु समाजात जे चाललंय ते आपण कसं बंद करणार. कालची दुनिया आज राहिली नव्हती. आणि आता बिंबा तेच म्हणत होती, आजची दुनिया तू बघितली नाहीस. आजची दुनिया कालची राहिली नाही. लढाईनं आणि फाळणीनं दुनियेचा रंग पार पालटून टाकला आहे. तो बिंबाकडे बघून म्हणाला, बदललेल्या दुनियेचा रंग मी पाहिला नाही असं तू म्हणतेस. थोडंसं खरं आहे. मी ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या आहेत त्याहूनही अधिक गलिच्छ किळसवाण्या गोष्टी या दुनियेत असतील. पण दुनिया बिघडली आहे हे काय तुझ्या अधपातनाचं समर्थन म्हणायचं. आज हजारो बायका शेण खात आहेत म्हणून तू खावस. तू तू कुणाची मुलगी, काही विचार कर. कुणाची बायको, काही विचार कर. गरिबीत देखील सद्गुणांची जोपासना करण्यात केवढा सात्विक आनंद असतो. बिंबा हसली आणि म्हणाली, अरे वासुदेव, ज्यांना श्रीमंतीचा आनंद मिळत नाही ती माणसं सात्विक आनंदाच्या गप्पा मारतात. ज्यांना प्रेम मिळत नाही ती माणसं त्यागाच्या गप्पा मारतात. त्यातीलच ही गोष्ट आहे. गरिबीची दुःख मी भोगली आहेत. अंतकरणावर जाग जागी त्या दुःखाच्या जखमा आहेत. गरिबीतली मानहानी, अंतकरणाची उपासमार, जळजळ, तडफड, तहान, भूक, दैन्य या सगळ्यांचे आघात मी सहन केले आहेत. असला छळ सहन करतानाही माणसानं समाधान मानावं असं तुझं म्हणणं. आणि त्या समाधानाला तू गोंडस नाव देणार, सात्विक आनंद. असला वेदांत लहानपणी पुष्कळ ऐकला आहे मी. तू नको मला शिकवूस. जो आनंद सध्या मी भोगतो आहे तोच मला सात्विक आनंद वाटतो आहे. ज्या गरिबीनं जन्मापासून एखाद्या हिंस्र पशुप्रमाणे मला पकडीत धरलं, त्या गरिबीवर विजय मिळवण्याचा आनंद किती मोठा आहे हे तुला कसं सांगू मी. अगं पण श्रीमंती मिळवायचे दुसरे मार्ग का थोडे आहेत. बिंबा हसली. तिने विचारलं, उदाहरणार्थ त्यातला एक सांग. जो माझ्यासारख्या स्त्रीला खुला आहे असा एक सांग. वासुदेवाला चटकन उत्तर सुचेना. त्याला तिने निरुत्तर केलं होतं. तो गोंधळून गेला आणि तिच्या प्रश्नाचं सरळ उत्तर त्याला देता येत नव्हतं. म्हणून त्याने विचारलं, पण श्रीमंतीचे हे भोग भोगायसाठी तू कोण झाली आहेस. रखेली झाली आहेस. रखेली. बिंबा बसली होती ती एकदम उठून उभी राहिली. वासुदेव असा उद्गार काढून ती क्षणभर गप्प राहिली. मनातल्या संतापाला कोणत्या शब्दांची वाट द्यावी ते तिला सुचेना. मग मनात उसळणारा सारा संताप गिळल्याप्रमाणे तिने उसासा टाकला. अत्यंत शांत पण दृढ स्वरात ती म्हणाली, आता तू जावंस हे चांगलं. तुझ्याशी अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही. मी आपल्या खोलीत जाते. पुन्हा येऊ नकोस. मला भेटू नकोस. माझ्या आत्म्याच्या उद्धाराची खटपट करू नकोस. माझी नरकाची वाट रोखू नकोस. श्रीमंतीसाठी, ऐश आरामाच्या भोगासाठी मी हपापले होते. ते सारं मला मिळालंय, मिळतंय. माझ्या आत्म्याची मला किंमत नाही. ऐकलंस. जाते मी. ती झटकन वळली, आतल्या खोलीत गेली आणि तिनं धाडदिशी दार लावून घेतलं. पण लगेच तिनं बोल्ट काढला. अर्धदार उघडून ती बाहेर डोकावली. बाहेरच्या दाराशी वासुदेव पोचला होता. बोल्ट वाजलेला ऐकून
त्यानं वळून तिच्याकडे पाहिलं. ती आवाज उंचावून म्हणाली, वासुदेव, वाटल्यास असाच्या असा भूषणकडे जा आणि मी जे जे बोलले ते सारं त्याला सांग. तिनं पुन्हा दार लावलं. बोल्ट खाडकन सरकविला. वासुदेव जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला. बिंबाचं जे स्वरूप त्यानं पाहिलं होतं ते पाहून त्याच्या मनाची सुंदर अवस्था झाली होती. या पायऱ्या कधी संपणारच नाहीत की काय असं त्याच्या मनात आलं. त्याला वाटलं, आपण खाली खाली खूप खाली जात आहोत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.